दादरमधील कबूतरखान्याजवळ मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनामध्ये राडा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, मराठी एकीकरण समिती आक्रमक। कबूतरखान्याच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी, तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती देणार अहवाल, कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। हायकोर्टाच्या आदेशाची कबूतरप्रेमींकडून पायमल्ली, दादरमध्ये रहिवाशांकडून इमारतीच्या छतावर कबूतरखाना सुरूच, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी। 15 ऑगस्ट धार्मिक उत्सव नाही, हे काय नवीन थोतांड काढलंय? चिकन मटन बंदीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची जोरदार टीका। छगन भुजबळांनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून चर्चा झाल्याची माहिती। तर 15 ऑगस्टला भुजबळांऐवजी लोढा जाणार गोंदिया, सूत्रांची माहिती। नाशिकच्या पालकमंत्रीपदावर आता मंत्री छगन भुजबळांचाही दावा, राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असताना गोंदियात झेंडावंदनाला का जायचं? भुजबळांच्या या भूमिकेमुळे नवा वाद। 14 ऑगस्टला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई रंगण्याची शक्यता, सीएम शिंदे आणि आदित्य ठाकरे तिघेही येणार एकाच मंचावर। धनंजय मुंडे अजूनही सरकारी बंगल्यातच, मुंबईत घर नसल्याने बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण, मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये गिरगाव चौपाटीवरील घराचा उल्लेख असल्याचं समोर। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे जोपर्यंत बुजवत नाहीत तोपर्यंत मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी दंड भरू नका, उद्धव ठाकरेंचं गणेश मंडळांना आवाहन, ठाकरेंचा सरकारला पुन्हा एकदा इशारा। मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेना उबाठा आक्रमक, वैभव नाईकांसह शिवसैनिकांकडून महामार्ग अडवत आंदोलन, सर्व आंदोलकांना घेतलं ताब्यात। आणि पुण्याच्या शिवने शिंदे पूल रस्त्यावर वाहतूक कोंडी, वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्यानं वाहतुकीचं नियोजन कोलमडलं। बहुप्रतीक्षित नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळू लागलेला आहे। या गाडीच्या शुभारंभाच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी चक्क प्रवाशांना वेटिंग लिस्ट पाहायला मिळाली। 8 कोचच्या या गाडीमध्ये 400 सीट आहेत आणि त्यातील 300 सीट्स या पहिल्या दिवशीच बुक झाल्या होत्या। मध्य आणि पश्चिम रेल्वे कॉरिडॉरवरील 39 उपनगरीय रेल्वे स्थानकं आणि 34 मेट्रो स्थानकांच्या एमएमआय योजनेसाठी नियोजन सुरू आहे। यासाठी विशेष समिती स्थापन झाली असून उपनगरीय आणि मेट्रो स्थानकातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सर्वेक्षण केलं जाणार आहे। सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेसाठी उडान योजनेच्या धर्तीवर एका वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। या निधीमुळे सोलापूरकरांना कमी दरात मुंबई तसंच पुण्यासाठी विमानातून प्रवास करता येणार असून दर कमी होण्यास मदत होणार आहे। एसटी महामंडळाला 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून 137.37 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय। यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे। 2024-25 मध्ये बनावट आणि भेसळयुक्त दुधाशी संबंधित 8,815 प्रकरणांमध्ये 36.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये अधिक आहे। महागाईचा दर जुलै 2025 मध्ये घसरून 1.55% झालाय। 8 वर्षांचा हा निश्चांक आहे। सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे। मुख्यतः भाज्या, अन्नधान्य आणि खाद्यवस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचा पारा उतरलाय। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजही बंद राहणार आहे। देवीच्या मूळ मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या संवर्धनानंतर मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। गर्भगृहाची स्वच्छता आणि इतर सूचनांची पूर्तता हे भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार होणार आहे। अमरावती महानगरपालिकातर्फे हर घर तिरंगा भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नेहरू मैदान ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये एनसीसी, एनएसएस आणि स्काउट गाईडचे विद्यार्थी, पोलीस आणि होमगार्ड तसंच सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता।
बुलढाणा शहरामध्ये असलेल्या डोंगर शिवाली गावामध्ये शेतात असलेल्या मंदिरात अस्वलांचा मुक्त संचार पाहायला मिळाला आणि अनेक वेळा या अस्वलांनी गावकऱ्यांवर हल्ला देखील केलेला आहे। त्यामुळे वन विभागानं तातडीनं या अस्वलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करत आहेत। वाशिमच्या किनीराजा आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आलाय। आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत शिबिर सुरू होतं। शिबिरादरम्यान उपचारासाठी आलेल्या रुग्णांसमोर स्थानिक गोर संघटनेचा अध्यक्ष चंदन ब्रह्मानंद राठोड यानं प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि 2 आरोग्य सेविकांना शिवीगाळ करत मारहाण केली। पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय। वसई तालुक्यातील नायगाव इथे थरकाप उडवून देणारी धक्कादायक घटना मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये घडलेली आहे। पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून यामध्ये आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यात काही महिलांचा देखील समावेश आहे। दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांची आता चौकशी होणार आहे। सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याप्रकरणी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे आदेश दिले। अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावल्यामुळे गुजरातमधील हिरे उद्योगाला मोठा फटका बसला असून 10 दिवसात जवळपास 1 लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या आहेत। भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यानं इंग्लिश कर्णधार बेन स्टोक आणि वियान मुल्डर या दिग्गजांना मागे टाकत जुलै महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ किताब जिंकलेला आहे। गिलचा हा 4था प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार आहे। तुळजाभवानी मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले। भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली। भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची कार अडवली। जितेंद्र आव्हाड यांनी तुळजापूर मंदिर विकास आराखड्याबाबत आढावा घेतला। आव्हाडांनी गाभारा दुरुस्तीच्या कामाला विरोध करत या कामाची पाहणी केली। शासकीय विश्रामगृहात भोपे पुजारी आणि पुजारी मंडळाशी चर्चा केली। कोणत्याही परिस्थितीमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही अशी आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे। ज्या पायऱ्यांवरून छत्रपती शिवाजी महाराज गेले त्या पायऱ्या आणि देवीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला। तुळजाभवानी मंदिरासमोरील गोंधळानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली। आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पोलीस स्टेशन बाहेर एकत्र जमले होते। केंद्र सरकारकडून कॅबिनेट बैठकीमध्ये 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। 4 नवीन सेमीकंडक्टर प्रोजेक्टला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। लखनौ मेट्रोचा फेज 1B चारबाग ते वसंतकुंज आणि या मार्गासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। अरुणाचल प्रदेशातील 700 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प देखील मंजूर करण्यात आला आहे। महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीनं आज दुसऱ्या दिवशी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव, कळंब आणि बाबुळगाव या तालुक्यांचा दौरा केला। कळंब तालुक्यातील रोजगार हमीच्या योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्यानं समिती प्रमुख सुनील शेळके भडकले। गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं। नवी मुंबईच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या 40 ते 50 वर्ष जुन्या मराठी सामाजिक संस्था संपवण्याचा घाट नवी मुंबई महापालिकेनं घातला होता। याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी या सामाजिक संस्थांना पाठिंबा देत विना निविदा कायमस्वरूपी जागा देण्याचे निर्देश महापालिकेला केले। मालाड पश्चिमेतील भुजाळे तलावाच्या गेटवर लावण्यात येणाऱ्या नावाच्या फलकावरून राजकारण तापलं। भुजाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम शिवसेना उबाठाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निधीतून पूर्ण झाले। मात्र काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या नावाचा फलक गेटवर लावल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले। दहिसर टोलनाक्याच्या सिग्नलवर वाहतूक पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली। व्हॅन चालकाला मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मनसेनं वाहतूक शाखेत ठिय्या आंदोलन केलं। पुणे जिल्ह्यातील पाईट पापळवाडी परिसरात चांदूस घाटातून जाणारी एसटी बस अचानक मागे सरकली। यावेळी अपघात होता टळला। चालकानं प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। भीषण अपघाताचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहिल्यानं प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला। धुळे जिल्ह्यात कांद्याला 600 ते 1100 रुपये दर मिळतोय। यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। सातत्यानं दर घसरत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। दरम्यान 1500 रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गिरणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली। सौंदत्तीच्या यल्लम्मा मंदिरात पावसामुळे भिजलेल्या नोटा उन्हात सुकवल्या। दानपेटीतील नोटा भिजल्यानं या नोटा उन्हात सुकवत ठेवण्यात आल्या आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली। धुळ्यामध्ये धर्मांतरणाचा बनाव करून दुसरं लग्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलंय। धुळे जिल्ह्यामध्ये खोटं धर्मांतरण केल्याच्या आरोपात बडतर्फ केल्याची ही पहिलीच कारवाई आहे। इंदापूरमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे। कर्कश आवाज आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे।
लंडनमधून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येते। महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत विनंती केली होती। हातमागावरच्या वस्त्रांच्या प्रदर्शनासाठी देखील सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे।